अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे आहे की गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला कोणते कोणते नियम अटी पाळायचे आहेत आणि कुठल्या कुठल्या पद्धतीने आपल्याला कसं काय खाणे, काय करणे, काय किंवा काय नाही करणे हे बघायचे आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. तर सर्वांना मनापासून श्री स्वामी समर्थ. सर्वांच्या इच्छा, अपेक्षा, मनोकामना स्वामी कृपेने पूर्ण होत अशी स्वामींचरणी मी प्रार्थना करते. गुरुचरित्र सप्ताह करताना शक्यतो शनिवारी प्रारंभ करायचे. शक्यतो शनिवारी व सांगता शुक्रवारी करायचे आहे, कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे. गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एक गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून आणि मग वाचन करावे. वाचण्यापूर्वी दत्त महाराजांना फोटोची पूजा करावी व 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीष्ट वाचून आणि नंतर मग पोथी वाचण्यास सुरुवात करावी. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने यावेळेस पारायण आपण वाचायचं नाही आहे. त्यावेळेस श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये परान्न घ्यायचं नाही, म्हणजे फक्त आपली बहीण, आई, पत्नी यांच्या हातचे आपण खाऊ शकतो. फक्त दुसऱ्यांच्या घरी जाऊन जेवण जेवायचं नाही आणि फ्रीमध्ये जेवण जेवायचं नाही आहे. एक धान्य खावं. समस्या असल्यास, काही प्रॉब्लेम असेल आपल्याला, तर स्वखर्चाने बाहेर खाण्यास काही हरकत नाही. गुरुचरित्राच्या वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढू नये, स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल ची जोड वापरावे. गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये पूर्ण कडकडीत ब्रह्मचर्य पाळावे आणि ह्या कालावधीमध्ये जर मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. त्याच्या कुटुंबात जर काही असे प्रॉब्लेम असतील तर जाण्यास काहीसुद्धा हरकत नाही. जननशौच आले असेल तर अशा वेळेस गुरुचरित्र पारायण दुसरे कोणाकडून तरी करून घ्यावे. अर्धवट पण मध्ये सोडू नये, खंड पाडू नये. गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये आपल्याला जर मासिक काही आपले हे आले, पाळी वगैरे आलीच, तर अशी शौच म्हणजे सांभाळावे. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. सप्ताह कालावधीमध्ये रोज सकाळ संध्याकाळ गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचावे. त्यामध्ये आपल्याला मग श्री स्वामी समर्थ जप सुद्धा करता येईल. तारक मंत्राचा जप करणे